मुंबईतील पायधुणी परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींचा अवघ्या काही तासात झालेला गूढ मृत्यू. सुरुवातीला संशयाची सुई वळली ती आपणा सर्वांना आवडणाऱ्या कलिंगड या फळावर. पण या प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकला तसे एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत गेले. आता या प्रकरणाचा अंतिम फॉरेन्सिक अहवाल आला असून मृत्यूचं कारण कलिंगड नसून काहीतरी वेगळंच असल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलं त्या रात्री, FDA आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काय तफावत आहे आणि हे उंदीर मारण्याचं औषध त्या कुटुंबापर्यंत पोहोचलं कसं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. मुंबईच्या पायधुणी भागातील मुघल बिल्डिंग इथे डोकाडिया कुटुंब आनंदाने राहत होतं. 26 तारखेच्या रात्री या कुटुंबाने एकत्र मिळून बिर्याणीचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यानंतर काही वेळाने त्यांनी कलिंगड कापलं आणि घरातील सदस्यांनी ते खाल्लं. रात्रीपर्यंत सगळं काही सुरळीत होतं. पण पहाटेच्या सुमारास अचानक या कुटुंबातील चौघांना उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. ज्यांनी कलिंगड खाल्लं होतं त्यांची प्रकृती वेगानं खालावत चालली होती. यामध्ये 44 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, त्यांच्या पत्नी नसरीन, मुलगी आयशा आणि सर्वात लहान मुलगी झैनब यांचा समावेश होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या रात्री घरात इतर पाहुणे आणि नातेवाईकही होते. ज्यांनी फक्त बिर्याणी खाल्ली त्यांना काहीही त्रास झाला नाही, पण ज्यांनी कलिंगडाचे तुकडे खाल्ले त्यांची तब्येत बिघडली. यामुळेच परिसरात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, कलिंगड विषारी होतं का. एका पाठोपाठ एक अशा चौघांचाही मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सर्वात आधी संशय कलिंगडावर असल्यानं पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून उरलेल्या कलिंगडाचे नमुने जप्त केले. यासोबतच घरातील 11 खाद्यपदार्थांचे नमुनेही गोळा करण्यात आले. हे सर्व नमुने तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं की बाजारात इंजेक्शन्स दिलेली किंवा रंगवलेली कलिंगड आली आहेत का. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. FDAचा पहिला अहवाल काय सांगतो? काही दिवसांपूर्वी FDAचा तपासणी अहवाल समोर आला. या अहवालाने कलिंगडाबाबतचा एक मोठा संशय दूर केला. अहवालात स्पष्ट करण्यात आलं की कलिंगड नैसर्गिक होतं. त्याला अधिक लाल करण्यासाठी किंवा गोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग किंवा रसायनांचे इंजेक्शन्स दिलेले नव्हते. बिर्याणी, माठातील पाणी, फ्रीजमधील पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, चिकन, मसाले या कशातही विषारी भेसळ आढळली नाही. मात्र FDAच्या अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची टीप दिली. त्यांनी सांगितलं की हा अहवाल फक्त अन्न भेसळ तपासण्यासाठी होता. त्यात विषाणू किंवा इतर बाह्य विषारी घटकांची तपासणी केली नव्हती. त्यामुळे कलिंगडाने मृत्यू झाला नाही हे त्यावेळी 100% सिद्ध होऊ शकलं नव्हतं. जेव्हा या चौघांचा शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबचा रिपोर्ट समोर आला तेव्हा या प्रकरणाला पूर्णपणे वेगळं वळण मिळालं. तज्ज्ञांना मृतांच्या शरीराची तपासणी करताना काही विचित्र गोष्टी आढळल्या. मृतांचे हृदय, मेंदू आणि आतडी पूर्णपणे हिरवट पडली होती. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर हे सामान्य फूड पॉयझनिंगचं लक्षण नव्हतं. जेव्हा शरीरातील मुख्य अवयव एकाच वेळी निकामी होतात आणि रंग बदलतात तेव्हा ते तीव्र विषाचा प्रादुर्भाव दर्शवतात. आणि अखेर 11 दिवसानंतर सत्य समोर आलं. फॉरेन्सिक लॅबने पोलिसांना दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं की चौघांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईड नावाचं अंश सापडले आहेत. हे झिंक फॉस्फाईड दुसरं तिसरं काही नसून उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं तीव्र औषध आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की हे उंदीर मारण्याचं औषध त्यांच्या शरीरात गेलं कसं. फॉरेन्सिक अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या कलिंगडाचे नमुने तपासले गेले त्या कलिंगडामध्येही झिंक फॉस्फाईड आढळलं आहे. इतर कोणत्याही खाद्यपदार्थात हे औषध सापडलं नाही. याचा अर्थ असा की त्या रात्री जे कलिंगड कापलं गेलं होतं त्या कलिंगडाच्या संपर्कात हे उंदीर मारण्याचं औषध आलं होतं. पण ते कलिंगडाच्या आत आधीपासून होतं की कापताना लागलं हा आता तपासाचा मुख्य विषय आहे. मृत्यू अगोदर अब्दुल्ला आणि त्यांची मुलगी आयशा यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यांनी कुठेही आत्महत्येचा उल्लेख केला नाही किंवा कोणावर संशयही व्यक्त केला नाही. यामुळे पोलिसांसमोर आता 2 मोठे प्रश्न आहेत. ही आत्महत्या आहे का? जर हे औषध त्यांनी स्वतःहून घेतलं असेल तर तसे पुरावे किंवा सुसाईड नोट का सापडली नाही? आणि दुसरा म्हणजे की ही हत्या आहे का? कोणा बाहेरच्या व्यक्तीनं
किंवा घरातील व्यक्तीनं चुकून किंवा जाणीवपूर्वक कलिंगडावर हे औषध लावलं होतं का? मुंबई पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितलं की या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. घरातील स्वच्छतेसाठी औषध फवारणी केली होती का किंवा उंदीर मारण्यासाठी ठेवलेलं औषध चुकून कलिंगडाला लागलं का, या सर्व बाजू पोलीस तपासून पाहतायत. पायधुनीतील या घटनेनं आपल्याला खूप काही शिकवलं आहे. अन्न सुरक्षिततेसोबतच घरामध्ये वापरली जाणारी कीटकनाशके किंवा उंदीर मारण्याची औषधं किती घातक ठरू शकतात हे यातून स्पष्ट होतंय. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सध्या तरी हे गूढ कायम आहे की हे विष कलिंगडात आलं कसं. पण एक गोष्ट नक्की की बाजारात मिळणारी सर्वच कलिंगडं विषारी नसतात. ही घटना एका विशिष्ट परिस्थितीतील विषबाधेची आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? ही एक दुर्दैवी दुर्घटना आहे की यामागे काही कट असू शकतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच सविस्तर बातम्यांसाठी डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.